बऱ्याचदा आपल्या घरामध्ये अशी एक्स्ट्राची नारळं असतात. या नारळांचं करायचं तरी काय हे कळत नाही, कारण थोड्या दिवसानंतर ही नारळं खराब व्हायला सुरुवात होते. असा सोललेला नारळ असेल तर तो लवकरच खराब होतो. मग या ओल्या नारळाचे तुम्ही एकतर पदार्थ बनवू शकता किंवा मग स्टोर कसे करून ठेवायचे की जेणेकरून तुम्ही वर्षभर याचा वापर करू शकता, हे आज आपण पाहतोय. 2 पद्धती मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यापैकी कुठलीही पद्धत तुम्हाला सोपी वाटत असेल, ती तुम्ही फॉलो करू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. आता इथे माझ्याकडे 2 मोठ्या आकाराची नारळं आहेत आणि ती ऑलरेडी मी सोलूनच आणली होती. ही काही महिन्याभरापेक्षा जास्त टिकणार नाही, यासाठी मी ही फोडून घेतली, यावरची साल म्हणजे कवच काढून घेतलेलं आहे. आता मोठ्या 2 आकाराच्या नारळांचं इथं भरपूर असं खोबरं आहे आणि हेच खोबरं आता आपल्याला स्टोअर करून ठेवायचंय. आता सगळ्यात आधी तर आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं. 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. पुसून हे खोबरं घ्यायचं आणि यानंतरच आपण याचा वापर करणार आहोत. तर इथं खोबरं मी चांगलं धुवून घेतलेलं आहे आणि निथळून घेतलंय. साधारण तासभरासाठी मी हे खोबरं असंच ठेवलं होतं. आता आपल्या सगळ्यांकडेच असं पोटॅटो स्लायसर असतोच. या स्लायसरनेच आपण हे खोबरं असं छान पातळ असे याचे स्लाइस काढून घेणार आहोत. जर पोटॅटो स्लायसर तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला सोयीस्कर वाटत नसेल, तर याऐवजी तुम्ही जाड खिसणीचा इथे वापर करू शकता. जाड-जाड याचा किस पाडून घ्यायचा आहे आणि हा सुद्धा इथे स्लाइस ऐवजी चालेल. तर हे पहा, असे छान पातळ एकसारखे असे काप असायला हवेत. छोटे-मोठे चालतील, पण एकसारखे पातळ असे असायला हवेत. म्हणूनच इथे मी स्लायसर घेतलाय. आता इथे तुम्ही बघू शकता, संपूर्ण खोबऱ्याचे मस्त असे स्लाइस करून झालेले आहेत. छोटे-मोठे असे आहेत, पण एकसारखे पातळ आहेत. इथे अजिबात जाड तुकडा खोबऱ्याचा घ्यायचा नाही, याची मात्र खबरदारी आधीच आपल्याला घ्यायची आहे. जसं की मी तुम्हाला आधी म्हटलं, की आपण खोबरं स्टोअर करून ठेवण्याचं 2 वेगवेगळे प्रकार पाहतोय. तर यासाठी आपण याचे 2 भाग करून घेऊयात. आता इथे 2 भाग मी करून घेतलेले आहेत. सगळ्यात आधी एक प्रकार बघूयात, की ज्यासाठी तुम्ही ओव्हनचा वापर करू शकता. ओव्हन तुमच्याकडे नसेल, तर याऐवजी मला एक गॅसची थोडीशी वेगळी ट्रिक शेअर करते. तर ही ट्रिक झाली, की आपण ती सुद्धा पाहणारच आहोत. आता इथे मी एक मोठा ट्रे घेतला. यामध्येच तयार केलेल्या संपूर्ण स्लाइस मी घालते. ट्रे थोडासा मोठा आहे, त्यामुळे एकसारख्या ज्या काप आहेत ते व्यवस्थित असे पातळ पसरवून होतील, यामुळे मी एकाच बॅचमध्ये करतेय. खोबरं थोडंसं जास्त असेल, ट्रे छोटा असेल, तर तुम्ही 2 किंवा 3 बॅचमध्ये सुद्धा करून घेऊ शकता. तर असं व्यवस्थित एकसारखं असं मी खोबरं पसरवून घेतलेलं आहे. आता हे ओव्हनमध्ये ठेवूयात. आता इथे मी जस्ट ओव्हन चालू केलेलं आहे. आधीच प्रीहीट करायची गरज नाही. याची डिग्री मी 120 ठेवलेली आहे. फक्त वरचा रॉड चालू ठेवलाय आणि फॅन जर तुमच्याकडे अवेलेबल असेल किंवा तुमच्या ओव्हनमध्ये असेल फॅन, तर तुम्ही चालू ठेवू शकता आणि फक्त 15 मिनिट याचं टायमिंग मी सेट करून ठेवलं. आता इथे मी हा ट्रे यामध्ये ठेवलेला आहे आणि यानंतर आपल्याला याचं झाकण लावून घ्यायचंय. साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी अजिबात याच्याकडे तुम्ही लक्ष नाही दिलं तरी सुद्धा चालू शकतं. ओव्हनऐवजी तुम्ही इथे एअर फ्रायरचा सुद्धा वापर करू शकता. बरोबर 3ऱ्या मिनिटाला याचं झाकण मी काढून घेतलेलं आहे. ट्रे थोडासा बाहेर तुम्ही काढून घेऊ शकता किंवा जमत असेल तर डायरेक्टच तुम्ही अशा पद्धतीने स्पॅच्युलाने हे थोडेसे काप जे आहेत ते वर खाली करून घ्यायचे. टायमर चालूच आहे. कुठेही टायमर मी बंद केलेला नाही. थोडेसे काप वर खाली करून घ्यायचे आणि यानंतर पुन्हा याचं झाकण लावून घ्यायचं. असं 3 ते 4 मिनिटांच्या अंतरावरती आपल्याला हे जे काप आहे ते थोडेसे असे वर खाली करून घ्यायचे. साधारण 10व्या मिनिटाला तुम्ही इथे बघू शकाल, की या खोबऱ्यांचा रंग थोडासा वेगळा दिसतो आणि यावरूनच आपल्या लक्षात येतं, की यामधलं जे मॉइश्चर आहे, खोबऱ्यांमधलं मॉइश्चर ते थोडंसं कमी झालेलं आहे आणि खोबरं आता कोरडं व्हायला सुरुवात झाली आहे. 15 मिनिटाचं टायमर लावलं होतं. बरोबर 15 मिनिट इथं झालेले आहेत. तरी सुद्धा आता इथे मी झाकण काढणार नाही. आता याचं झाकण काढायचं नाही. साधारण 5-7 मिनिटांसाठी आपल्याला हे असंच ओव्हनमध्ये ठेवून द्यायचंय. साधारण 10-1 मिनिटानंतर हे काप मी बाहेर काढलेत आणि आता तुम्ही खोबरं बघू शकता. मस्त कुरकुरीत असं झालेलं आहे. इथे तुम्ही बघा, अगदी सहज असा तुकडा याचा पडला जातोय. आता हे खोबरं कमीत कमी 7 ते 8 महिन्यांसाठी असंच तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. आता जरी तुम्हाला असं वाटलं, की काही खोबरी मस्त कुरकुरीत झाली आहेत, काही खोबरं असं थोडंसं ओलसर वाटतंय, तर अशा वेळेस पुन्हा तुम्ही साधारण एक 2 ते 3 मिनिटांसाठी पुन्हा तुम्ही ओव्हनमध्ये हे ठेवू शकता. आणि थोडी जरी खोबऱ्याविषयी तुम्हाला शंका वाटत असेल ना, तर हे फ्रीजमध्ये ठेवा. आरामात वर्षभर टिकलं जातं. आय थिंक तुमच्या सगळ्याच शंकांचं निरसन झालेलं असेल. तुम्ही इथे बघू शकता, अगदी सहज असा भुगा होतोय. तुमच्याकडे ओव्हन नसेल किंवा एअर फ्रायर नसेल, तर मग गॅसवरती कसं करायचं हे सुद्धा बघू.
आता इथे मिक्सरचं भांडं मी घेतलेलं आहे. यामध्येच हे काप घालायचे. थोडे-थोडे करत आपल्याला हे फिरवून घ्यायचं. याचं अजिबात दूध आपल्याला काढून घ्यायचं नाही किंवा खूप असं ओलसर नको, खूप बारीक असं वाटून घ्यायचं नाही. साधारण असं खिसल्यासारखं बारीक खिस जसा असतो ना, अगदी त्या पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचंय. तर इथे संपूर्ण खोबरं असं बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. एक अंदाज तुमच्या लक्षात येईल, की इतपत आपल्याला हे बारीक करून घ्यायचंय. आता आपण गॅसवरती करतोय, यासाठी इथे जाड तळाची कढई, एखादा पॅन मी इथे ठेवलेला आहे. गॅसची फ्लेम सुरुवातीपासूनच आपल्याला लो ठेवायची आहे. सगळी प्रोसेस जी आहे ती लो फ्लेमवरतीच आपल्याला करायची आहे. आता जर तुमच्याकडे असेल नॉनस्टिक पॅन, तर इथे अवश्य नॉनस्टिक पॅनच वापरा. कारण बऱ्याचदा असं होतं, की स्टीलची कढई असेल किंवा पितळाची जरी असेल, ॲल्युमिनियमची असेल, तर खाली चिकटण्याची शक्यता थोडीशी जास्त असते. किंवा याऐवजी नॉनस्टिक ऐवजी तुम्ही ना हार्ड एनोडाइजचा तवा सुद्धा इथे वापरू शकता. ओव्हनमध्ये अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये काम होऊन जातं. पण हेच जर गॅसवरती तुम्हाला करायचं असेल, तर साधारण 20-25 मिनिट म्हणजे 5-10 मिनिट इकडे-तिकडे होतात. आता काय करायचं, जे खोबरं आहे, ते लो फ्लेमवरतीच आपल्याला भाजून घ्यायचंय. तर यासाठी सतत हे हलवत बसण्याची अजिबात गरज नाही. सुरुवातीला भरपूर ओलसर हे खोबरं असतं. यासाठी आपल्याला या पद्धतीने आधी पसरवून पॅनवरती ठेवायचंय आणि साधारण एक 1.5-2 मिनिटांच्या अंतरावरती हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि छान पसरवून घ्यायचं. तर बरोबर 1.5-1 मिनिटांच्या अंतरावरती तुम्ही इथे बघू शकता. हलकसं खोबऱ्यामधून धूर येतोय म्हणजेच यामधले जे मॉइश्चर आहे ते रिलीज व्हायला सुरुवात झाली आणि खोबरं बऱ्यापैकी असं गरम झालेलं आहे. आता पुन्हा खोबरं जे आहे ते वर खाली करून घेऊयात आणि पुन्हा आपल्याला पॅनभर आपल्याला हे पसरवून ठेवायचंय. छोट्या फ्लेमचा बर्नर जो असतो त्यावरतीच मी हे बरोबर 25 मिनिटांसाठी खोबरं चांगलं परतून घेतलंय. अगदी सुकं खोबरं खिसल्यासारखं असतं की नाही, अगदी त्या पद्धतीनेच हे टेक्स्चर झालेलं आहे. खोबरं इथं बऱ्यापैकी कोरडं झालंय. आता तुम्ही जेव्हा हात लावून पाहता त्यावेळेसच तुमच्या लक्षात येतं, की यामधलं जे मॉइश्चर आहे, ते बऱ्यापैकी रिलीज झालेलं आहे आणि हे खोबरं कोरडं खडखडीत झालंय. एक लक्षात घ्या, की जेव्हा खोबरं जे आहे ते ड्राय व्हायला सुरुवात होते, त्यावेळेस मात्र गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि सतत हलवत तुम्हाला हे भाजून घ्यावं लागतं, नाहीतर मग खोबऱ्याचा रंग थोडासा चेंज होऊ शकतो. इथे हे खोबरं भरपूर गरम आहे, पण जसं-जसं हे थंड होईल, तसं-तसं आणखीन जास्त हे कोरडं आणि कुरकुरीत होईल. तर इथे आपलं खोबरं परफेक्ट असं भाजून झालेलं आहे. संपूर्णपणे आपल्याला हे खोबरं थंड करून घ्यायचंय. एकदा खोबरं चांगलं थंड झालं, रूम टेम्परेचरवरती आलं, की यानंतर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. आणि जरा जरी तुम्हाला शंका अशी वाटली ना, की खोबरं थोडंसं ओलसर वाटतंय, सरळ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या. वर्षभर अजिबात तुम्हाला काळजी करायची गरज नाही. हवं तेव्हा तुम्ही भाजीसाठी वापरू शकता किंवा तयार केलेले हे जे काप आहेत की नाही, ते तुम्ही चिवड्यामध्ये सुद्धा वापरू शकता. वाटण्यासाठी वापरा. किसून घेतलेलं हे जे खोबरं आहे, ते तुम्ही एखाद्या बर्फीसाठी वापरू शकता, मिठाईसाठी वापरू शकता. असं हे ड्राय केलेल्या खोबऱ्याचे वेगवेगळे पदार्थ तुम्ही बनवू शकता. आशा करते की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका उपयुक्त टिप्स सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.